नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. राजस्थानमध्ये पंतप्रधान उद्घाटनासाठी जाणार, त्याच तेलाच्या शुद्धीकरणाच्या कारखान्याला आग कशी लागते मित्रांनो. यावेळेला HPCLचा हा प्रकल्प हा अत्यंत एका क्रुशल काळामधून आपला देश जातो आहे, बिकट संकटातून जातो आहे आणि त्याच्यामधली ही एक आनंदाची गोष्ट होती की HPCLचा कारखाना तिथे सुरू होत होता आणि त्याच वेळेला नेमकी तिथे आग लागू शकते. अर्थातच त्याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. ताबडतोबीने NIA बोलवण्यात आलं, म्हणजेच काही ना काही अतिशय महत्वाचे धागेदोरे हाती आलेले असणार आणि ज्यावेळी NIA इन्व्हॉल्व्ड होते त्यावेळेला दोन गोष्टी असतात. एक म्हणजे दहशतवादी कारवायांशी संबंध आणि नंबर दुसरा म्हणजे विविध राज्यांमध्ये असलेलं कोऑर्डिनेशन, म्हणजे ती जी काही कुठची टोळी कार्यरत असेल ती एकापेक्षा जास्त राज्यात कार्यरत असेल आणि कदाचित तिचे देशाबाहेर सुद्धा संपर्क असू शकतील. या तीन शक्यता लक्षात घेऊनच NIA पाचारण करण्यात येतं आणि त्याप्रमाणे इथे केलं गेलेलं आहे. मोदींच्या बाबतीमध्ये ही एकच घटना आहे का? पंजाबमध्ये काय घडलं होतं आपल्याला माहिती आहे. ते वेगवेगळे प्रकल्प हे पंजाबच्या जनतेसाठी अर्पण करण्यासाठी म्हणून जात होते तिथे उद्घाटनाला आणि तिथे त्यांना परतावं लागलं. त्यांच्यावरती हल्ल्याची कशी जय्यत तयारी केलेली होती तुम्हाला आठवत असेल. इतकंच नाही तर 2017 साली एक्झॅक्टली पारादीप ह्या ओडिसाच्या शहरामध्ये IOCLचा असाच तेलाचा प्रकल्प होता. तिथे सुद्धा आग लावण्यात आलेली होती. तेव्हा मोदींच्या बाबतीत तर असे अनेक दाखले आपल्याला देता येतील. तुम्ही म्हणाल की हे मोदींच्या बाबतीत घडतंय त्या अर्थी त्याचे स्थानिक कारण असू शकतील. नाकारता येत नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की राजस्थानमध्येच तुम्ही गेले काही दिवस बातम्या जर का फॉलो केल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की एकाहून अधिक हे जास्त ISI एजंट पकडले गेले आणि तेही राजस्थानमध्ये. तुम्ही जर का बघाल तर जानेवारी 2026 मध्ये जयपूर पोखरण रिजन मध्ये एक अॅक्यूज पकडला गेला आणि तो हेरगिरीशी संबंधित होता. जैसलमेर मध्ये सुद्धा जानेवारीत पकडला गेला. त्याला CID इंटेलिजन्सनी पकडलं होतं. जानेवारी मध्येच परत पोखरण मध्ये पकडला गेलेला होता आणि तो अत्यंत संवेदनशील माहिती बाहेर देत होता म्हणून त्याला अटक झाली. ऑक्टोबर 2025 मध्ये म्हणजे 2-3 महिन्याआधी मंगत सिंग नावाचा हनी ट्रॅप केसमध्ये म्हणजे त्याला सेक्स स्कॅन्डल मध्ये गुंतवलं गेलं आणि त्याच्याकडून सिक्रेट्स मिळवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. मेवातमध्ये साधारण मिड 2025 म्हणजे जून-जुलैच्या आसपास मेवातमध्ये ISIचं अख्खं एक जाळं पकडलं गेलं गुप्तहेरांचं. त्याच वेळेला जैसलमेर गव्हर्नमेंट मधला एक कर्मचारी पकडला गेला. तो ISI लिंक साठी पकडला गेला. ही काही वानगी दाखल असलेली उदाहरणं आहेत आणि ही राजस्थानशी संबंधित आहेत. म्हणजेच तो जो एक आणखी पकडला गेलेला होता 14 वर्ष इथे राहिला, त्यांनी पासपोर्टही मिळवला तिकडे आणि मग तो तसा पकडला गेलेला होता. ती कथा सुद्धा तुम्हाला असं, तो पाकिस्तानी टेररिस्ट होता. मेवात आणि आसपासचे जे सगळा भाग आहे त्याच्यामध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना अतिशय वेग आलेला दिसतो आपल्याला. आणि केवळ राजस्थान नाही, तुम्ही बघाल तर केरळ असेल, तुमचं तमिळनाडू असेल आणि ह्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये सुद्धा या ज्या हालचाली आहेत त्याला वेग आलेला दिसतो. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये वेग आलेला दिसतो. अशा प्रकारे एक संपूर्ण जाळंच्या जाळं जे आहे ते ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न तर आपल्याला इथे सरळ सरळ दिसतो. पण आता इथेच थांबून आपल्याला होणार नाहीये. कारण ह्या घटना ज्या आहेत त्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, या केवळ भारतात घडतायत असं नाहीये. गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये संपूर्ण जगभरामध्ये जवळ-जवळ अशा 10 तेल विहिरींमध्ये घातपाताचे प्रकार घडले आणि त्याच्याबद्दल आपण आधी थोडीशी माहिती बघू. मी त्याच्यासाठी माझा स्क्रीन शेअर करते आहे. कारण माहिती इतकी आहे की तेवढी तोंडी देणं बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला देखील ती बघायला जास्त आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे
तुम्ही जर का बघाल तर ह्या काही स्लाइड्स तयार केलेल्या आहेत मी, आणि त्याच्यामध्ये युक्रेन युद्धामध्येच एकूण जवळजवळ 15 ते 20 वेळा रशियाच्या ऑइल साइट्स वरती हल्ले चढवले गेले. इराण वॉरच्या दरम्यान कमीत कमी 10 ते 15 अशा प्रकारे हल्ले चढवले गेले, आणि एप्रिल महिन्यामध्ये साधारण 4 ते 6 असं म्हणतायत ते, परंतु त्याही पेक्षा नंबर जास्त आहे, जो आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. आणि देश कोणते कोणते इन्व्हॉल्ड आहेत? इंडिया, ऑस्ट्रेलिया, US, मेक्सिको, टेक्सास हा US चाच भाग आहे. अशा प्रकारे वाईड स्प्रेड आजची एक घटना जी आली ती म्यानमारची सुद्धा आलेली आहे. तेव्हा हे जे घडत आहेत घटना ह्या एकत्र म्हणजे अशा एक एक घडल्यात आयसोलेटेड असं नाहीये. तिथे कुठेतरी एक सुसूत्रीकरण दिसतं या सगळ्यामध्ये. आणि मग त्याच्यात तुम्हाला दिसेल ही जी स्लाइड आहे त्याच्यात 3 एप्रिलला रशियाचं मेजर ऑइल एक्सपोर्ट टर्मिनल वरती झाला, रशियाच्या क्रूड डिस्टिलेशन वरती झाला, भारताचा पॉवर प्लांट तिथे अटॅक झालेला दिसतो, मेक्सिकोची रिफायनरी, परत इंडियाचा पॉवर प्लांट, ऑस्ट्रेलियाची एनर्जी रिफायनरी, रशियाची ऑइल रिफायनरी, परत इंडियाची ऑइल रिफायनरी, रोमेनियाचा पॉवर प्लांट आणि टेक्सासची ऑइल रिग. हे सगळ्या ज्या घटना आहेत ह्या बिलकुल आयसोलेटेड आहेत असं मानण्याची काही शक्यताच दिसत नाहीये. ज्यांना कोणाला जास्तीचं माहिती हवी असेल त्यांच्यासाठी आपण डेट वाईज सुद्धा दिलेला आहे. हा इन्सिडेंट कुठे घडला, तारीख दिलेली आहे आणि लोकेशन दिलंय. याच्यात तुम्ही बघाल अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, मेक्सिको आहे, भारत आहे, त्याच्यानंतर रोमेनिया दिलेला आहे इथे, आणि पुढची स्लाइड जर बघाल तर रशिया, म्यानमार आणि USA, टेक्सास. तेव्हा इतक्या घटना ज्या घडलेल्या आहेत ह्या काही आयसोलेटेड असू शकत नाही. म्हणजे याच 10 आणि ह्या पुढच्या 4 जवळजवळ 14 घटनांचं इथे नोंद दिलेली आहे. ह्याच्यामध्ये मार्चच्या सगळ्या घटना नाहीयेत, ह्या फक्त एप्रिलच्या घटना आहेत. ते तुमच्या लक्षात येईल. ही सगळा हा जर का तुम्ही डेट बघाल ही एप्रिलची डेट असल्याचं तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यानंतर आपण बघू की रशियामध्ये काय काय झालं. तर रशियामध्ये आतापर्यंत जवळजवळ 10 ऑइल फॅसिलिटीज वरती हल्ले चढवले गेले. त्याच्यात रिफायनरीज आहेत, टर्मिनल्स आहेत, पोर्ट्स आहेत, बाल्टिक एक्सपोर्ट हब्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे तुम्ही जर का ही माहिती बघाल तर ही चक्रावून टाकणारी माहिती आहे. आणि त्याच्यामधला एप्रिल 5चा जो आहे तो कोस्टोवो रिफायनरी प्रिमॉर्स, 5-6ला झाला तो नोवोरोस्सी, आणि 16 आणि 20ला सुद्धा हल्ले झाले ते तुपास आणि क्रेस्नोडॉर. सेकंड स्ट्राईक इन डेज कॉज मेजर फायर 1+ डेथ. ह्या घटना ह्या बिलकुल आयसोलेटेड असू शकत नाहीत. म्हणजे इतकं वाईड स्प्रेड आहे हे, आणि इतक्या घटना इतक्या कमी वेळामध्ये झालेल्या तुम्हाला क्वचित जगभरामध्ये इतकी नोंद असेल. घटना होतात आणि ऑफकोर्स त्याचे हे बघता येतं आपल्याला, पण तरी देखील हा हे जे दिलेले आहेत हे अटॅक्स आपल्याला रशियाचे झाले, ह्याच्यानंतरचे जे आहेत ते मिडल ईस्ट मधले अटॅक्स आहेत. मार्च 2ला म्हणजे इराण युद्ध सुरू झालं त्या दरम्यान काय काय झालं तर रास तनुरा, सामरेफ, मिना अल अहमदी, बॅबको आणि इतर अनेक, म्हणजे त्याच्यामध्ये जे इथे कुवेट, कतार याच्यामधले LNG गॅस साइट्स झाल्या, हायफा रिफायनरी इस्रायलची हिट झाली, मल्टिपल टाइम्स हिट झाली ते म्हणतात. तेव्हा हा जो आलेख आहे तो मध्य पूर्वेचा आहे आणि तो इराण वॉर दरम्यानचा आहे. त्याच्यामुळे तो मी त्याला नॉर्मल घातपाताच्या घटना नाही, हे सरळ सरळ अटॅक आहेत. आता हे जे अटॅक आहेत हे इराणवरचे आहेत. इराणवर सुद्धा हल्ले अर्थातच युद्धाच्या दरम्यान झाले. हे कशासाठी दाखवते आहे सगळं, ह्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आहे की इतक्या प्रकारे ज्या वेळेला आणि इतक्या ठिकाणी हल्ले केले गेलेले आहेत त्याची दिशा एकच तुम्हाला दिसते. एक म्हणजे तेलाची टंचाई निर्माण करायची. आधीच होर्मुज अडवलेला आहे आणि ते अडवून बसलेत आणि ते त्यांची ब्लॉक्स अडथळे काढत नाही म्हणून अमेरिकेने स्वतःचे पण अडथळे निर्माण केलेले आहेत.
आता अशा अवस्थेमध्ये नेमकं काय होणार? तेलाची टंचाई जर का झाली तर तेलाचे भाव वाढत राहतात आणि तेलाचे भाव वाढण्यामधून जगावरती जे संकट म्हणजे आधी एकतर लोकांना मिळत नाहीये त्याच्यामध्ये तेल म्हणजे नुसतं तेल नसतं. तेल ज्यावेळेला शुद्धीकरण करतात त्यावेळी अनेक केमिकल्स मिळतात आणि ही केमिकल्स ही इतर इंडस्ट्रीमध्ये इतकी महत्वाची असतात, की ती केमिकल्स नसतील तर ते आज कारखाने बंद पडू शकतात आणि तसे आता बंद पडताना दिसतील सुद्धा तुम्हाला. आजपर्यंत जो काही साठा होता, तो साठा अजूनपर्यंत जग वापरतंय. युद्ध लांबणीवर पडत चाललेलं आहे आणि स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता मावळत चाललेली आहे नजीकच्या भविष्यामध्ये. आणि मग असं असताना ज्यावेळेला हे हल्ले होतात, त्यावेळेला कोणीतरी आपल्याला काहीतरी संदेश नक्की देतोय. आणि हा संदेश काय आहे हा महत्वाचा आहे. कारण तेलाचे भाव वाढले तर फायदा कोणाचा आहे? आजच्या घडीला अमेरिकेचा. कारण अमेरिकेकडून तेल घेण्यासाठी लिटरली शेकडो जहाजं आज त्या दिशेने जाताना दिसतायत जगातली आपल्याला. व्हेनेझुएलाचं तेल आहे, कॅनडाचं आहे, अमेरिकेचं आहे. या तिन्ही ठिकाणाहून तेल खेरीज जगाला गत्यंतर उरलेलं नाहीये. रशिया खुश आहे कारण रशियाला वाढीव दर मिळतोय पेट्रोलला, त्यांच्या तेलाला. आणि कोण खुश आहे? इराण खुश आहे मित्रांनो. कारण काय? तर इराणवरती जे आर्थिक निर्बंध होते ते अमेरिकेने उठवून दिलेले आहेत. तुम्ही जितकं जमेल तेवढं तेल विका म्हणून अमेरिकेने मुभा दिल्यानंतर इराणने तेल विकायला सुरुवात केली. त्यामुळे ते पण खुश आहेत. त्यांना सुद्धा आतापर्यंत कमी भावामध्ये चीनला तेल द्यावं लागत होतं. तसं न करता आता त्यांना पूर्ण भावामध्ये तेल विकण्याची मुभा दिल्यानंतर अजूनपर्यंत तरी होतं. आता अमेरिकेने मार्ग अडवले त्याच्यामुळे ते कदाचित जात नसतील. पण महिनाभर तर त्यांची भरपूर चंगळ झालेली आहे. हा जो सगळा युद्ध आहे, मोदींच्या बाबतीत मी म्हणेन, की त्याला ॲडिशनल गोष्टी कारण भारत या सगळ्या तेल शुद्धीकरणामधला एक मोठा देश बनलेला आहे. साधारणपणे जेव्हा युक्रेनचं युद्ध सुरू झालं, तेव्हापासून आपण रशियाकडून तेल घ्यायचं, त्याचं प्रोसेस करायचं आणि जगाला पुरवायचं. हा आपला जो एक आपण चक्र बनवलेलं होतं, ते अजून चालू आहे आणि त्या चक्रावरती काय-काय केलं आपण, तर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जेव्हा तेलाचे भाव वाढले, तेव्हा त्यांनी ते ग्राहकांकडून वसूल केले नाहीत, तर त्यांच्या नावाने कर्जरोखे काढले. त्याचं व्याज इतकं झालं, की ते व्याज आत्तापर्यंत मोदी सरकार फेडत होतं आणि ते फेडण्यासाठी म्हणून हा जो ॲडिशनल आपल्याला शुद्धीकरणातून मिळणारा जो पैसा आहे, तो पैसा मोदी सरकारनी कण आणि कण वापरला त्याच्यासाठी. तेव्हा ते कर्ज फेडणं किती वर्ष झाली मित्रांनो, म्हणजे मनमोहन सिंगनी कर्ज करून ठेवलं 2013च्या आधी ते आता 2026 मध्ये मोदींनी क्लिअर केलं. 15 वर्ष हा देश ते कर्ज फेडत होता. लक्षात ठेवा. ही अवस्था आहे आणि मोदींना खास करून टार्गेट केलं जातंय कारण मोदी भारताच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत आहेत. ते अमेरिकेला पाहिजे म्हणून फरफटत नाहीयेत, की चीनला पाहिजे म्हणून फरफटत नाहीयेत. आणि रशियाचं सुद्धा काही सगळं 100% ऐकतायत असं नाहीये. आणि म्हणून आपल्याला जिथे जिथे कुठे हे सगळे देश हे भारताला कुठे ना कुठेतरी युद्धात खेचायला बघतायत. इराणची अवस्था तुम्ही बघता आहात काय आहे ती. युद्ध त्यांनी ओढवून घेतलं, तो भाग वेगळा. पण आज जो काही विकास झालेला होता, त्याच्यावर बॉम्बिंग झालं. म्हणजे आपल्याला वाईट वाटेल की नाही, आपण इतक्या प्रकारे आर्थिक विकास केलेला आहे या देशाचा. त्याच्यासाठी तुमच्या माझ्या सामान्य माणसांनी झीज सोसलेली आहे. इथल्या श्रीमंतांना काही तोशीस लागलेली नाहीये त्याची. आणि तो जर का विकास कोणीतरी असा उद्ध्वस्त करून टाकला आपल्यावरती युद्ध लादून, तर आपल्याला काय वाटेल? हां. एक देशाचे नागरिक म्हणून आपण जरूर पुढे उभे राहू आणि तितक्याच जिद्दीने पुन्हा देश उभा करू ह्याची मला खात्री आहे. पण तरी देखील काही कारण नसताना दुसऱ्यांचं युद्ध आपल्यावर ओढवून घेणं हे काही आपल्या मनात नाही. आणि म्हणून मोदी सलतायत. मोदी का सलतायत? हा हल्ला खरा तुमच्या माझ्यावरती आहे. मोदी आपल्या आणि त्या हल्लेखोराच्या मध्ये उभे आहेत आणि ते सगळे वार जे आहेत ते आपल्या छातीवर झेलतायत. ते तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी. ही जी गोष्ट आहे ना, त्याची कृतज्ञता कायम मनामध्ये असावी. तर आपल्याला कळेल, की मोदी
कुठल्या संकटांना तोंड देता येते. तेव्हा राजस्थान मधला जो आगीचा प्रकार आहे त्याला एकुलती एक घटना म्हणून बघून चालत नाही. ती एक घटनांची मालिका आहे आणि ही मालिका जशी भारतामध्ये घडते आहे तशीच संपूर्ण जगात घडते आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी अनेक उदाहरणं सुद्धा इथे आता दाखवली. तेव्हा ही पार्श्वभूमी ही लक्षात घेतल्याशिवाय त्या घटनेचं मूल्यमापन करता येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.